यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये, ऑडिओमध्ये आणि माझ्या ब्लॉगमध्ये मी हिप्नॉटिझम, हिप्नोथेरपी बद्दल भरपूर माहिती सांगितलेली आहे. तशीच आज थोडीशी इंटरेस्टिंग माहिती म्हणजे ऍक्च्युअल हिप्नॉटिझम कसं चालतं, हिप्नोथेरपी कशी चालते त्याबद्दल मी आता द्यायला आले. तर हिप्नोथेरपी म्हणजे काय? हिप्नॉटिझम वापरून जी थेरपी केली जाते त्याला हिप्नोथेरपी म्हणतात. एवढी साधी सोपी व्याख्या जरी लक्षात ठेवली तरी बास आहे. आता हिप्नॉटिझम हा शब्द कुठून आला हे तुम्हाला आता माझे काही लेख वाचल्यामुळे वगैरे माहीतच असेल, तरी पुन्हा एकदा रिवाइज करते की हिप्नॉटिझम शब्दामध्ये जो हिप्नॉस शब्द आहे, ही हिप्नॉस म्हणजे एक ग्रीक देवता आहे आणि ती निद्रेची देवता आहे, म्हणून हिप्नॉस हे नाव त्याच्यात ऍड केलं गेलं आणि हिप्नॉस देवतेचा उल्लेख असलेलं हिप्नॉटिझम म्हणजे त्याच्यामध्ये एका स्लीपमध्ये टाकलं जातं म्हणून तसं नाव घेतलं गेलं. बरं, हे इंग्लिश नाव कुठून आलं? तर मुळात हे भारतीय संमोहनशास्त्र हे आपल्या इकडच्या मातीतलंच आहे, पण बाहेरच्या देशामधल्या काही शास्त्रज्ञ लेवलच्या डॉक्टर्सनी म्हणजे ज्यांनी ही प्रणाली बनवली त्यांनी त्याच्यावर प्रयोग असा केला की एका विशिष्ट प्रणालीमध्ये त्याला बद्ध केलं. म्हणजे एखादी व्यक्ती संमोहनामध्ये जाणे आणि संमोहनातून बाहेर येणे आणि मधल्या काळामधल्या सूचना हे सर्व एका प्रणालीमध्ये बसवलं. मग ज्यांनी हा शोध लावला त्यांचं स्वतःचं त्याच्यावर एक अधिकार असल्यामुळे त्यांनी तसं नाव ठेवलं की हिप्नॉटिझम. म्हणून हे बाहेरून आलेलं तसंच नाव कॅरी फॉरवर्ड झाल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की हे शास्त्र बाहेरून कुठून तरी आलेले, तर हे बाहेरून आलेलं नाही, हे भारतीय संमोहनशास्त्र आहे. आणि भारतामध्ये जे हठयोग आपल्याला माहिती असेल, हठयोग हे नाव प्रचलित आहे, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल की हा एक विशिष्ट योग आहे ज्याच्यामध्ये काही कठीण साधनं सांगितली जातात. त्याच्यापैकीच एक प्राणविद्या नावाची जी विद्या आहे ती म्हणजे हिप्नॉटिझम किंवा भारतीय संमोहनशास्त्र. इथपर्यंत माहिती तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल इथे तिथे वाचल्यामुळे किंवा व्हिडिओमध्ये ऐकल्यामुळे. मी फक्त रिवाइज करून सांगितली कारण आता मी विषयाला सुरुवात करते. तर हिप्नोथेरपी म्हणजे काय? हिप्नोथेरपी म्हणजे काय इथे जाण्याच्या आधी मी अजून एकदा मनाबद्दल एकदा सांगते. ते असं की मन आपण जे म्हणतो की मला माझ्या आतल्या मनात असं वाटलं आणि मला बाहेर असं वाटतंय, माझ्या आतल्या मनात मला असं जाणवतंय, याचा अर्थ काय की मन दोन असतात असं कधी कधी आपल्याला वाटतं, पण मन दोन नसतात. तर मन एकच असतं. एक आतला स्तर असतो आणि एक बाहेरचा स्तर असतो. आतल्या स्तराला अंतर्मन म्हटलं जातं आणि बाहेरच्या स्तराला बाह्यमन म्हटलं जातं. आता बाह्यमन म्हणजे काय? आता मी जे बोलते किंवा तुम्ही समोर येऊन बसलात आणि मी तुमच्याशी गप्पा मारते, अशा वेळेला आपलं बाह्यमन जास्त ऍक्टिव्हेट असतं. म्हणजे अंतर्मन झोपलेलं नसतं, परंतु ते हे वाट बघत असतं की आपल्याकडे आता काय डेटा येतोय. बाह्यमनाला जे जे आवडतं ते आतमध्ये टाकलं जातं आणि मग अंतर्मनामध्ये ते कायमचं रेकॉर्ड होतं. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या लेक्चरला गेलेत, लेक्चर एखादं खूप आवडीचं इंटरेस्टिंग लेक्चर आहे त्याला तुम्ही गेलेत आणि तिथे तुम्ही 2 तास बसून ते लेक्चर ऐकत आहात. अशा वेळेला 2 तासाचं तुम्हाला थोड्या वेळाने जर विचारलं घरी आल्यानंतर की 2 तासाच्या लेक्चरमध्ये काय काय झालं, तर तुम्हाला अख्खच्या अख्खं 2 तासाचं सांगता नाही येणार. मग काही ठराविक गोष्टी त्याचे पॉइंट्स तुम्ही सांगणार. कसं? तर त्या 2 तासापैकी तुम्हाला आवडलेला भावलेला भाग तो आतमध्ये मनामध्ये म्हणजे अंतर्मनामध्ये स्टोअर झालेला असणार, आतमध्ये गेलेला असणार, तेवढाच भाग तुम्ही सांगू शकणार. म्हणजे काय की अंतर्मनामध्ये काही डेटा आपोआप पोहोचवला जातो बाह्यमनाकडून. आपण गप्पा मारताना बाह्यमन ऍक्टिव्हेट असतं, बुद्धी ऍक्टिव्हेट असते, सर्वच ऍक्टिव्हेट असतं, परंतु अंतर्मनामध्ये ठराविक डेटा जातो. आता आपण जे आज वागतोय, बोलतोय, चालतोय ते संपूर्णपणे अंतर्मनामध्ये वेगवेगळे फीड झालेले जे काही प्रोग्राम आहेत त्याच्यावर आधारितच असतं. म्हणजे जसं की एकदम साधं सिंपल उदाहरण घेऊया की आपण लहानपणी दात घासायला शिकतो, आंघोळ करायला शिकतो. त्या वेळेला म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा शिकलो त्यावेळेला आपल्याला थोडा कंटाळा येत असतो की हे का करायचं, आई का सांगते, बाबा का सांगतात. मग नंतर हळूहळू ते आंघोळणी पडतं आणि मग आत्ताच्या घडीला जर विचार केला की दात का घासावे आणि आंघोळ का करावी असले प्रश्न आपल्याला पडत नाही. का? कारण त्याचं बऱ्यापैकी महत्व आता आपल्याला कळलंय आणि अंतर्मनामध्ये दात घासण्याचा प्रोग्राम आणि विशिष्ट पद्धतीने आंघोळ करण्याचा प्रोग्राम हा व्यवस्थित फीड झाला. त्याच्याबद्दल कसली तक्रार नाही किंवा शंका नाही किंवा त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची नाही आपल्याला. म्हणजे व्यवस्थित प्रोग्रामिंग फीड झालेलं आहे की स्वच्छतेच्या दृष्टीने दात घासणं किती महत्वाचं आहे आणि आंघोळ करणं किती महत्वाचं आहे, त्याचे ड्रॉबॅक्स काय आणि त्याचे उपयोग काय हे आपल्याला चांगलं माहिती. हे जसं प्रोग्रामिंग आहे तसं बऱ्याच गोष्टींचं प्रोग्रामिंग अंतर्मनामध्ये जे असतं त्याच्यावर आधारित गोष्टी बाहेर घडत असतात. अजून एक व्यवहारातलं उदाहरण सांगते. आपण एका विशिष्ट ठिकाणी तिकीट खिडकीवर गेलो आणि तिकडे आपण पैसे दिले आणि त्याच्यानंतर त्या माणसाने तिकडे ज्याला आपण सांगितलं मला अमुक अमुक तिकीट दे, त्या माणसाने ते तिकीट तुम्हाला बनवून तुम्हाला पाहिजे तसं देऊन टाकलं. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत अशी की आपण तिकीट खिडकीवर गेलो, तिकडे आपण विशिष्ट पैसे आतमध्ये सरकवले किंवा कार्ड म्हणू आपण, ते सरकवले आणि डेटा फीड केला काहीतरी आणि त्यानुसार एक तिकीट बाहेर आलं. हे एक प्रोग्रामिंग आहे की माणसाने आतमध्ये पैसे दिले किंवा माणसाने आतमध्ये कार्ड टाकलं की असं असं डेटा जो टाईप केला असेल त्यानुसार तिकीट येणं. हा एक प्रोग्रामिंग हे
एक प्रोग्रामिंग तिकडे सेट केलेलं आहे. या प्रोग्रामिंग नुसारच गोष्टी घडणार आणि तिकीट बाहेर येणार. तिथे जर काही बिघाड झाला तर आपला डेटा एकतर अर्धवट येईल किंवा ते तिकीट बाहेरच येणार नाही किंवा अर्धवट काहीतरी अडकून पडेल किंवा काहीतरी व्यवस्थित माहिती येणार नाही. म्हणजे इथे काहीतरी एरर येऊ शकतो. हे जसं साधं सरळ उदाहरण आहे तसंच आपलं जे नेहमीचं प्रोग्रामिंग आहे, जे आपण म्हणतो जगण्यासाठीचं प्रोग्रामिंग, या जगण्यासाठीच्या प्रोग्रामिंगमध्ये कधी कधी या अशा प्रकारच्या एरर येतात. ते त्या प्रोग्रामिंग मधल्या एरर नसल्या तरी सुद्धा काहीतरी घटनांचे पडसाद म्हणून जे परिणाम मनावर झालेले असतात, अंतर्मनामध्ये ते रेकॉर्ड झालेले असतात, त्यांचे परिणाम ह्या प्रोग्रामिंगवर होऊन आपले नेहमीचे जे काही आपण कामं करत असतो, क्रिया करत असतो, कामावर जात असतो, त्याच्यावर हा परिणाम व्हायला सुरुवात होते. आणि मग छोटे छोटे डिप्रेशन्स जे निर्माण होतात, म्हणजे अमुक गोष्ट झाली नाही किंवा मनाजोगती झाली नाही, असं व्हायला पाहिजे होतं, तसं व्हायला पाहिजे होतं. हे जे काही परिणाम होतात त्याच्यामुळे काय होतं की डिप्रेशन छोटे गोळा होऊन एक दिवशी मोठे बनतात. आणि मग डिप्रेशन वाढत जातं. वाढत गेल्यामुळे मग एक दिवशी आपल्याला कळायला लागतं की मनावरचा ताण वाढत चाललाय, मग काहीतरी औषध खाऊया, काहीतरी विशिष्ट ट्रीटमेंट घेऊया वगैरे. आणि असं करून आपण कुठच्या तरी गोळ्या औषधं खायला सुरुवात करतो. म्हणजे थोडक्यात झालं काय की अंतर्मनामधल्या नॉर्मल प्रोग्रामिंगमध्ये काहीतरी ॲबनॉर्मल नकारात्मक गोष्टी किंवा ट्रॉमाज किंवा दुःख असे सगळे जे परिणाम आहेत ते इतके साचत गेले की ते आपल्याला ओव्हरलोड व्हायला लागलं आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यावर त्याचा रिमार्केबल परिणाम व्हायला सुरुवात झाली. आता हिप्नॉटिझमसाठी जेव्हा माणसं येतात, समस्या घेऊन येतात, ते अशाच काहीशा समस्या असतात. म्हणजे एन्झायटी प्रॉब्लेम, डिप्रेशन प्रॉब्लेम, रिलेशनशिप प्रॉब्लेम, दुसरं अँगर प्रॉब्लेम, कॉन्फिडन्स नसणे, स्मरणशक्ती नसणे, परत एकाग्रता नसणे किंवा खूप कमी झालेली असणे, प्रोसेसिंग करता न येणं, म्हणजे आपल्याला जी नॉर्मल लाईफमध्ये ज्या ज्या आव्हानांना फेस करायला लागतं किंवा म्हणून आपण रुटीन कामं करायला लागतात त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करता न येणं, असे बरेचसे प्रॉब्लेम घेऊन लोक जेव्हा येतात त्यावेळेला काय केलं जातं तर एका विशिष्ट स्लीपमध्ये त्यांना नेलं जातं. अर्थातच ही सगळी जशी मी माहिती आता तुम्हाला सांगितली तशी सर्व माहिती त्यांना सांगितली जाते आणि त्याच्यानंतर त्यांचं मन राजी झाल्यानंतर मग हिप्नॉटिझमची प्रक्रिया केली जाते. म्हणजे त्यालाच आपण म्हणतो हिप्नोथेरपी. आणि एक गोष्ट इथे मी विशेष सांगते की हिप्नॉटिझम कधीही कोणाची इच्छा नसताना, एखाद्या माणसाची इच्छा नाही की मी हिप्नोटाईज व्हावं, तर केलं जात नाही आणि होत सुद्धा नाही, त्या माणसावर होत नाही. हे मला विशेष मेन्शन करायचंय. आता कसं आहे की हिप्नोटिझमला घेऊन, हिप्नोथेरपीला घेऊन पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती होती, म्हणजे काही वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली, 23 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा अशी परिस्थिती होती की बऱ्याचशा माध्यमांमध्ये, पुस्तकांमध्ये, मॅगझिन्समध्ये हिप्नॉटिझम बद्दल बरीच काय काय माहिती वेगवेगळ्या पद्धतीने प्रसारित केली जायची. त्याच्यातली बरीचशी माहिती नकारात्मक असायची. मध्यंतरी टीव्हीवर एक सिरियल यायची, मराठी सिरियल होती, एक आपलं सिनेमॅटिक लिबर्टी या नावाखाली, त्याच्यामध्ये एक हिप्नॉटिस्ट पण दाखवली होती. आणि मग ती जी पात्र होती, म्हणजे जी ऍक्ट्रेस होती, ती जो रोल निभावत होती त्या रोलमध्ये ती निगेटिव्ह रोल निभावत होती, म्हणजे ती व्हिलन होती त्याच्यातली. तर त्याच्यामध्ये ती त्या हिप्नॉटिस्टला भेटते आणि मग ती तिला काहीतरी शिकवते आणि त्यानुसार ती परकाया प्रवेश वगैरे करते, असं काहीतरी अतिरंजित करून दाखवलं होतं. तर हे हिप्नॉटिझम नव्हे, असं हिप्नॉटिझमने काही करता येत नाही, परकाया प्रवेश वगैरे. ते सिम्पली एक सायन्स आहे, एक शास्त्र आहे, एक विज्ञान आहे, एक विशिष्ट विज्ञानाची पद्धती आहे की ज्याच्यामुळे तुम्ही अंतर्मनापर्यंत जाता आणि अंतर्मनामध्ये असलेले दोष काढून टाकून अंतर्मन सुरळीत करून टाकता, असं ते शास्त्र आहे. आता ऍक्च्युअल हिप्नॉटिझम मध्ये काय होतं ते सांगते. आता अंतर्मन बऱ्याचदा मी बोलले, अंतर्मन काय करत असतं तर तुमचं सगळं प्रोग्रामिंग त्या अंतर्मनावर डिपेंड असतं. आता लोकांना त्याबद्दल दुमत राहिलेलं नाहीये, कारण जिकडे तिकडे हे वाचनामध्ये आलेलं असेल तुमच्या की अंतर्मनच संपूर्ण आपल्या लाईफमध्ये आपण जे काही वागतो बोलतो ते रेग्युलेट करत असतं. त्याच्या हातामध्ये ती दोरी असते, तुम्हाला वागवण्याची, बोलण्याची, समाजात वावरण्याची, कामं करण्याची सर्व काही जबाबदारी अंतर्मनावर असते. जेव्हा बाह्य गोष्टींचा ताण किंवा म्हणू आपण की दुःखद गोष्टी, सॅड गोष्टी, ट्रॉमाज, ह्याचा ताण अंतर्मनावर वाढत चालला की एक काहीतरी सिस्टीम ते वाहवते, त्याची जबाबदारी वाहवते, त्या सिस्टीमवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मग कधी कधी शरीरावर पण परिणाम होतो, मनावर होतो, कधी बीपी वाढणं, कधी पुष्कळ ट्रॉमामध्ये जाणं, हायपर होणं, असं बरेच काही सिम्पटम दिसायला लागतात आणि गोष्टींना हँडल करण्याची ताकद आपली उरत नाही. मग अशा वेळेला काय केलं जातं की मेडिसिन घेतले जातात, वेगवेगळ्या मेडिसिनला आपण जवळ करतो. आणि मेडिसिन, माझ्याकडे येणारी 95% लोक ही कोणते ना कोणते मेडिसिन आधी ट्राय करून झालेले असतात. तर लेट मी क्लिअर वन थिंग की हिप्नॉटिझम ही ड्रगलेस थेरपी आहे.
त्यात कोणतंही ड्रग दिलं जात नाही, म्हणजे हिप्नोटाईज होण्यासाठी पण नाही. फक्त सूचनांनी, ज्याला म्हणतो आपण सजेशन, त्या सूचनांनी, हिप्नॉटिक सजेशननी माणसाला हिप्नोटाईज अवस्थेमध्ये नेलं जातं आणि त्याच सजेशननी त्याच्यातून बाहेर काढलं जातं. काही काळ आपण त्या प्रोसेसमध्ये त्याला ठेवतो, म्हणजे संमोहनाच्या अवस्थेमध्ये ठेवतो. आता संमोहित अवस्थेमध्ये काय घडतं ते सांगते मी आता जसं मेन्शन केलं की हिप्नोटाईज अवस्थेमध्ये अंतर्मनाची द्वारं उघडली जातात आणि बाह्य मनाला काही काळासाठी झोपवलं जातं. बुद्धी बंद नसते, म्हणजे बुद्धी चालू असते, तुम्हाला आजूबाजूला काय घडतं याचं भान असतं, परंतु बाह्यमन काही वेळासाठी, जसं आपण एखाद्या लहान मुलाला गप्प बस थोडा वेळ असं सांगतो, त्याप्रमाणे ते गपचूप बसून असतं, झोपून असतं. आणि अंतर्मन फुल ऑन असतं. अंतर्मन का ऑन असतं? कारण आपल्याला तिथे काही विशिष्ट डेटा फीड करायचा आहे. आता दुसरा एक गैरसमज असा असतो, म्हणजे सुरुवातीचा सांगते मी, काही काळापूर्वीचा हा गैरसमज असायचा. मला विचारायचे लोक, मी हिप्नोटाईज झाले आणि मी तिकडेच जर अडकून राहिले तर काय होणार? मी त्याच अवस्थेत पडून राहिले तर काय होणार? कारण कुठे कुठे तशा गोष्टी छापून आलेल्या आहेत, त्यामुळे कदाचित लोकांच्या मनामध्ये अशी भीती असावी. तर तसं काही नसतं, कोणी कुठेही अडकून राहत नाही. कधी कधी हिप्नोटाईज अवस्थेमध्ये माणूस थोडं म्हणजे प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर नैसर्गिक झोपेमध्ये जातो 5-1 मिनिटं आणि नंतर परत तो जागा होतो आणि पूर्वस्थितीत येतो सुद्धा. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडेलच असं नाही. एखाद्याला स्ट्रेस जास्त होत असेल तरच तसं होतं. नॉर्मली लोक शिस्तीत हिप्नोटाईज अवस्थेमध्ये जातात आणि शिस्तीत त्यातून बाहेर येतात. आणि आपण तिथे गेल्यानंतर काय करतो तर हिप्नोटाईज अवस्थेमध्ये तुम्ही जो काही प्रॉब्लेम घेऊन आलेले आहेत माझ्याकडे, त्या प्रॉब्लेमवर आधारित काही सूचना माझ्याकडून त्या अवस्थेमध्ये दिल्या जातात, ज्याच्यामध्ये तुमचा आधीचा जो ट्रॉमाशी रिलेटेड जो काही परिणाम आहे मनावर झालेला, तो परिणाम पुसला जातो, निघून जातो. आणि नंतर काय केलं जातं की तुम्हाला आता लाईफ कडून काय हवंय, लाईफ कडून तुमची काय अपेक्षा आहे, तुमच्या काय इच्छा आहे, त्यानुसार नवीन हिप्नॉटिक सजेशन तुम्हाला हिप्नोटाईज अवस्थेमध्ये दिले जातात. आणि हे प्रोग्रामिंग कायमचं तसंच्या तसं राहतं. जेव्हा तुम्ही हिप्नोटाईज अवस्थेतून बाहेर येणार आहात तेव्हा त्या दिलेल्या सजेशननुसार लाईफमध्ये घडताना तुम्हाला प्रत्यक्षामध्ये दिसतं. आता ह्याच्यामध्ये जे मी आधी म्हटलं की पुसलं जातं म्हणजे काय पुसलं जातं? परिणाम पुसला जातो. एखादी दुःखद घटना समोर घडलीये तर ती घटना तुमच्या स्मृतीतून काढून टाकली जात नाही. जगात असं कोणतं सॉफ्टवेअर किंवा प्रणाली अस्तित्वात नाही ज्याच्यातून तुमच्या डोक्यामधली एखादी घटना पुसून टाकली जाईल. ती घटना पुसून टाकली जात नाही, तर त्याचा परिणाम काढला जातो, जो परिणाम तुम्हाला छळत असतो. कधी कधी त्या घटना तुम्हाला चांगल्या आठवत पण असतात, पण कधी कधी असं पण असतं की कुठच्या तरी अननोन वेळेला ते घडलेलं असतं, कधी लहान असताना घडलेलं असतं, जेव्हा बोलता पण येत नाही असं काहीतरी घडलेलं समोर असतं. त्याचा ट्रॉमा फक्त आपण घेऊन पुढे जात असतो आणि आपल्यालाच कळत नसतं की काय चुकतंय, काय होतंय. तर हे मी खूप सौम्य भाषेमध्ये आणि व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलं. खूप सिव्हिअर केसेस पण मी हँडल केलेल्या आहेत आणि सर्वसाधारण कॉन्फिडन्स नसणे, डिप्रेशन असणे, एन्झायटी प्रॉब्लेम, ह्या सुद्धा सर्वसाधारण केसेस सुद्धा हँडल केलेल्या आहेत. काही व्यक्ती पुष्कळ हायपर झालेल्या पण मी पाहिलेल्या आहेत की हायपर झालेत आणि ते कंट्रोल होत नाही म्हणून घरातले लोक घेऊन आलेत समस्या सोडवण्यासाठी. तर थोडक्यात असं आहे की जी काही वर्षापूर्वी अवस्था होती की कुठेच काही नॉलेज उपलब्ध नसल्यामुळे हिप्नॉटिझम बद्दल एक प्रकारचं मनामध्ये कुतूहल मिश्रित, आश्चर्य मिश्रित असे भाव होते, ते आता बऱ्यापैकी निघून गेलेत. कारण लोक वाचायला लागलेत, लोक पाहायला लागलेत आणि समस्या ह्या मार्गाने आपल्याला सोडवायची असा डिसिजन घ्यायला लागलेत. कारण ह्याच्यामध्ये कोणतंही औषध तुमच्या पोटामध्ये जात नाही. तर बऱ्यापैकी मी हिप्नॉटिझम बद्दल, हिप्नोथेरपी बद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितली. अशीच इंटरेस्टिंग माहिती, म्हणजे काही केसेस बद्दलची माहिती वगैरे घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा नक्की येईन. तोपर्यंत धन्यवाद.